पासून सुरुवात करून त्यांनी भारतातल्या खेड्यांमध्ये आणि भारतातल्याच नव्हे तर इथिओपियातल्या खेड्यांमध्ये, अर्जेंटिनातल्या खेड्यांमध्ये, पण शेवटी भारतातल्या खेड्यांमध्ये काय चाललेलं आहे ह्याचं जे त्यांनी विश्लेषण केलेलं आहे ते खरोखरच सुखात. मी ते हातातून पुस्तक सोडवलं नाही, मी वाचलं तेव्हा. ह्या पुस्तकाचे दोन वैशिष्ट्य आहेत. मी पुस्तकाबद्दल जास्त काही सांगणार नाही, पुस्तकाच्या आत काय लिहिलेलं आहे त्याबद्दल मी जास्त सांगणार नाही, कारण माझी अशी इच्छा आहे तुम्ही पुस्तक वाचून घ्यावं, विकत घेऊन वाचावं. मी जर का सगळं तुम्हाला फुकट सांगितलं तर मग माझा इथून काही फायदा होणार नाही, उलट काउंटर प्रोडक्ट केल्यासारखं होईल ते. तर ते पुस्तक तर मी पूर्ण वाचावं म्हणून मी सगळं काही तर सांगणार नाही, पण त्याची जी दोन वैशिष्ट्य आहेत त्याचा मात्र मला उल्लेख करावा असं वाटतं. व्यवसायामुळे मी संशोधक असल्यामुळे मला वाचावं लागतं, आवडं नवडं पण मला बरेचदा वाचावं लागतं. आणि त्यामुळे पर्यावरणासंबंधी मी बरीच पुस्तकं, अहवाल, सरकारी कागदपत्र अशी वाचलेली आहेत. आणि संपूर्ण जगामध्ये, जबाबदारीने बोलतोय, संपूर्ण जगामध्ये केवळ भारतात नव्हे, जे पर्यावरण बदलाबद्दल, हवामान बदलाबद्दल आणि पर्यावरणासंबंधीचे लिखाण केलं जातं, ह्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय तुलनेमध्ये अतुलचं पुस्तक एक अतिशय अभिनव आहे. आणि त्याचं कारण सांगतो मी. केवळ अतुल समोर आहे म्हणून बोलत नाही, तर त्याचं कारण आहे आणि ते मी कारण स्पष्ट करतो. तुम्ही अगदी राजेंद्र पचौरींचं लिखाण बघा किंवा इतरही जे स्टर्न रिपोर्टचा जो उल्लेख केला गेला मगाशी गीतांजली कुलकर्णींनी वाचताना, त्याचा तुम्ही कुठल्याही जगातले प्रसिद्ध अहवाल घ्या हवामान बदलाबद्दल आणि मग त्यातून सोल्युशन्स काय आहेत ह्याचं जेव्हा मांडणी केली जाते तेव्हा त्याचा उल्लेख, तेव्हा त्याचा फोकस जो असतो तो ऊर्जा, उद्योग आणि शहर ह्या अर्थनीतीवरती असतो. त्यामुळे हवामान बदलाच्या इव्हन जी आता जे इंटरनॅशनल पॉलिटिक्स चालू आहे, जी तिथे देखील की थोडक्यामध्ये CO2 एमिशन्स कसा असावं, कितपत असावं, ह्या संबंधी हे सगळं पॉलिटिक्स आहे. की भारत म्हणेल की अमुक अमुक परिमाण लावून ते बघायला पाहिजे, अमेरिका म्हणेल दुसरं परिमाण लावून ते बघायला पाहिजे, चीन म्हणेल अजून दुसरं कुठलं परिमाण. तर थोडक्यामध्ये CO2चं एमिशन्स किती, कर्बोदक प्राणवायूपासून जे उत्सर्जन होतं ते किती असायला पाहिजे, ह्या संबंधी हे सगळं थोडक्यात शेवटी पॉलिटिक्स येतं. आणि त्यामुळे त्याचा उद्योग, त्याचा संबंध ऊर्जेशी येतो, उद्योगाशी येतो आणि सहसा शहरी जे अर्थनीती त्याशी येतो. ह्या विश्वाचे अर्थ ह्या पुस्तकाचा मुख्य जो फोकस आहे तो ऊर्जा, उद्योग आणि शहर ह्याचा उल्लेख आहे, ह्याचं विश्लेषण केलंय. पण जो मुख्य फोकस आहे तो पाणी, शेती आणि गाव ह्यावरती आहे. आणि हवामान बदल म्हणजे केवळ शहरातला हवामान बदल होतं तेच हवामान बदल म्हणून चालणार नाही. जगाची अर्थव्यवस्था अजूनही गावांमध्येच आहे, शेतीमध्येच आहे आणि पाण्यामध्ये आहे. ऊर्जेचा नवीन स्रोत कदाचित मिळेल देखील, कदाचित ते काही फार नवीन नाहीये. पेट्रोलियमचा शोध 150 वर्षापूर्वी लागला, 150 वर्षाच्या आधी देखील ऊर्जा होती आणि पेट्रोलियम अजून कदाचित 100-150 वर्षात संपेल. 100-150 वर्षानंतर देखील ऊर्जा कुठल्या ना कुठल्या तरी प्रमाणामध्ये राहील. कदाचित सौरशक्ती होईल, पवनशक्ती येईल, अजूनही कुठलीही आपल्याला कल्पना करता येत नाही अशी येईल. परंतु पाणी मग तुम्हाला वर्षानुवर्षे लागत होतं आणि वर्षानुवर्षे लागत राहणार आहे. त्यामुळे पाण्यावरती जो परिणाम होतो तो खूप महत्वाचा आहे. आणि असं असून देखील संपूर्ण जगाचे लिखाण चालतं ते ऊर्जेवरती खूप आणि पाण्यावरती खूप कमी. आणि ह्या परिस्थितीमध्ये अतुलनी जो पाण्यावरती फोकस दिलेला आहे, त्याचप्रमाणे दुसरं शहरं वाढत चाललेली आहेत, प्रश्नच नाहीये. परंतु ह्याचा अर्थ तुम्ही गावाला विसरून चालणार नाही. आणि दुसरं तो गाव आणि शेती, ह्या 3 गोष्टींवरती जो त्यांनी फोकस दिलेला आहे तो अतिशय अभिनव आहे आणि अतिशय कौतुकास्पद आहे. आणि म्हणूनच मला ते हे पुस्तक खूप आवडलं. दुसरं ह्याचं एक वैशिष्ट्य या पुस्तकाचं, मी साधारण पुस्तक एखादं आवडलं का नाही आवडलं कसं म्हणायचं, ज्या वेळेस एखादं पुस्तक उत्तर देतं, आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तर देतो, त्यावेळेला मी ते पुस्तक सर्वसाधारण असं समजतो. ज्यावेळेला एखादं पुस्तक मनामध्ये प्रश्न निर्माण करतं त्यावेळेला ते पुस्तक खऱ्या अर्थाने चांगलं आहे असं मी म्हणतो. कारण उत्तर देणं हे खूप सोपं काम आहे. आजकाल इंटरनेटवरती रिसर्च करून तुम्ही कुठल्याही प्रश्नाची उत्तरं शोधू शकता. पण मनामध्ये तुमच्या प्रश्न निर्माण करण्यासाठी तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करणं हीच पुस्तकाची खरी क्षमता आहे.
आणि हे पुस्तक वाचून जे माझ्या मनामध्ये काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आता मी तुमच्या समोर ठेवतो, की त्या प्रश्नांमुळे तुम्हाला ह्या पुस्तकाचा गाभा काय तो कळेल. म्हणजे ह्या प्रश्नांचे जे कंटेंट्स आहेत ते पुस्तकाचे नाही आहेत, प्रश्न पण पुस्तक वाचून जे प्रश्न मनामध्ये आलेले आहेत. आणि आपल्याकडे आज सुदैवाने माननीय मुख्यमंत्री आहेत, ते सध्या मुख्यमंत्री आहेत, पूर्वी ते एक केंद्रामध्ये महत्वाचे मंत्री होते, त्यावेळेला त्यांच्याकडे सायन्स टेक्नॉलॉजी पण खातं होतं, म्हणजे इतर बाकीच्या खात्यांमध्ये. तर त्याचा मी मुद्दाम उल्लेख करतो कारण त्यांना लवकरच कळेल. तर काही जे मनामध्ये प्रश्न आले ते असे, की एक प्रश्न असा की अतुलनी अतिशय सुंदर प्रकारे भारतातल्या आंध्र प्रदेश, मराठवाडा, लातूरचं असल्यामुळे मराठवाड्याबद्दल अर्थात जास्त प्रेम आहे, साहजिक आहे. पण इकडे जी पाण्याची जी स्थिती आहे त्या संबंधित माहिती दिलेली आहे. काही काही ठिकाणी ग्राउंड वॉटरसाठी आता 100 मीटरच्या खाली देखील जाऊन खणावं लागतं. अशी ही पाण्याची परिस्थिती असताना आपण जर का आपल्या परिस्थितीकडे बघितलं राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातल्या, तर एक प्रश्न मनामध्ये निर्माण येतो. हा प्रश्न माझ्या म्हणजे पुस्तक वाचताना प्रश्न माझ्या मनात आला की भारतामध्ये जेवढी शेत जमीन आहे त्यापैकी फक्त 40% जमीन सिंचनाखाली आहे. 60% शेत जमीन त्याच्यावरती ज्यांचा उदरनिर्वाह चालतो अशा शेतकऱ्यांना केवळ पावसावरती अवलंबून राहायला लागतं. महाराष्ट्र हे प्रगत राष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये फक्त 20% जमीन सिंचनाखाली आहे, 80% जमीन सिंचनाच्या बाहेर आहे. माझा प्रश्न असा आहे, आणि माननीय मुख्यमंत्री इथे बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न असेल, त्यांनी जर उत्तर दिलं तर खूप आनंद होईल, की नाही ही समस्या काय झाली हा माझा प्रश्न नाहीये. प्रश्न माझा थोडा सोपा आहे त्यापेक्षा, की ही आजची स्थिती आहे 2012च्या नोव्हेंबर-डिसेंबर मधली. तुम्ही केलेल्या नियोजनाप्रमाणे, तुम्ही केलेल्या विचाराप्रमाणे 2015 पर्यंत महाराष्ट्रातली किती जमीन सिंचनाखाली येईल, 2020 पर्यंत महाराष्ट्रातली किती जमीन सिंचनाखाली येईल, 2030 पर्यंत महाराष्ट्रातली किती जमीन सिंचनाखाली येईल, ह्या संबंधी तुम्ही पद्धतशीरपणे नियोजन केलेलं आहे की नाही, आणि जर का केलेलं असेल तर तुमचे काय अंदाज आहेत. ह्या संबंधी काँग्रेसचे म्हणा, विरोधी पक्षाचे म्हणा, आमदार येऊन मागणी करतात की नाही, की आम्हाला असं असं नियोजनबद्ध आम्हाला पाहिजे की सिंचनाखाली ही जमीन कशी कशी वाढत जाईल आणि शेतकऱ्यांचे हाल कसे कसे कमी होत जाईल. तर तुमचं ह्याच्याबद्दल भूमिका, तुमच्या ह्याच्याबद्दल योजना काय आहे, प्लॅनिंग काय आहे, त्याच्यामध्ये या प्लॅनिंगमध्ये माइलस्टोन्स आहेत की नाही, हे मी जर का दुसरे कोणी मुख्यमंत्री असेल तर कदाचित हा प्रश्न विचारला नसता. पण पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. मी यांचं पंतप्रधानांच्या कार्यालयाचं काम बघितलंय की ते म्हणजे आपल्याकडे असलेले जे स्टुडियस माइंडेड जे खूप कमी पॉलिटिशियन्स आहेत त्यांच्यापैकी आपले मुख्यमंत्री आहेत. आणि अशा या परिस्थितीमध्ये जर का कोणाकडनं मी या प्रश्नाची जर का उत्तराची अपेक्षा करीन तर मी आपल्याकडनं करेन. त्यामुळे आपल्याला प्रश्न हा विचारला ह्याच मध्ये आपल्या बुद्धिमत्तेवरती, आपल्या नियोजन करण्याच्या पद्धतीमध्ये आपला विश्वास आहे असं मला वाटतं, म्हणून हा प्रश्न मी आपल्याला विचारला. अजूनही एक दुसरा प्रश्न मनामध्ये निर्माण झाला जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हा. पर्यावरण बदलामुळे, हवामान बदलामुळे बदल होतोय हे अगदी म्हणजे नक्कीच आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. आणि ज्यांना कोणाला प्रश्न असतील त्यांनी पुस्तक वाचलं तर कळेल, मला त्याच्या डिटेल्स मध्ये जायचं नाहीये. पण प्रश्न असा की ह्या सगळ्याला उत्तरं आहेत, आणि ही उत्तरं काही प्रमाणात मॅनेजमेंट कडून मिळतील, काही प्रमाणात टेक्नॉलॉजी मधून मिळतील, काही प्रमाणात आपल्या प्रवृत्तीमध्ये बदल केल्यामुळे मिळतील. त्यांनी शेवटच्या प्रकरणातले जेव्हा काही भाग वाचले तेव्हा प्रवृत्तीमध्ये कसा बदल केला तर मिळू शकतील ते आपल्याला कळलं. पण हल्ली नवीन तंत्रज्ञान पण येत आहे, म्हणून मी उल्लेख केला की पूर्वी मुख्यमंत्री साहेब पूर्वी केंद्रामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्यांचा एक पोर्टफोलिओ होता, की सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्याच खूप मोठ्या डेव्हलपमेंट्स होत आहेत. उदाहरणार्थ आता अलीकडे जी लेटेस्ट डेव्हलपमेंट असे होत आहेत की जी सौर ऊर्जा निर्माण करायची आहे ती सहसा सिलिकॉन वापरून केली जाते, परंतु सिलिकॉनच्या ऐवजी तांब्याचा वापर करून कशी काय सौर ऊर्जा निर्माण करण्यात येईल ह्या संबंधी बरंचसं विचार आणि संशोधन चालू आहे. इरिगेशन,
ड्रीप इरिगेशन हे सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे. पण आता ड्रीप इरिगेशनच्या पलीकडे देखील जाऊन इरिगेशन ऑन डिमांड म्हणून नवीन प्रकारचं इरिगेशन येते की ज्या प्रकारे फक्त